मोटेगावकर सरांच्या आरसीसीच्या वतीनं नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मोफत बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। यावेळी आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर सरांनी ताणतणाव न घेता आणि न घाबरता विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असं सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या। वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच नीट ही परीक्षा दिनांक 4 मे रोजी लातूर जिल्ह्यातील 51 सेंटरवर पार पडत आहे। लातूर शिक्षणाचं पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे आणि लातूरामध्ये राज्यातील विविध भागातनं विद्यार्थी शिक्षणासाठी येतात। लातूर शहरातनं इतर तालुक्यातील सेंटरवर परीक्षेला जाण्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये या उद्देशानं लातूरातील मोटेगावकर सरांच्या आरसीसीच्या वतीनं मोफत बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। आरसीसीचे संचालक शिवराज मोटेगावकर सरांनी परीक्षा देताना कोणताही विद्यार्थी गोंधळून जाऊ नये, ताणतणाव न घेता आणि न घाबरता परीक्षा द्यावी यासाठी मार्गदर्शन करून नीट 2025ची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत। सर्वप्रथम आपल्या माध्यमातून जे नीट टार्गेट 2025 आहे, जी मुलं एक्झाम देणार आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि ही एक्झाम नीट एक्झाम एवढी अवघड एक्झाम नाहीये, एनसीईआरटी बेस्ड एक्झाम आहे, खूप सिंपल एक्झाम आहे। जे आपण मुलं कसं एन्झायटी, बेचैनी, त्यावेळेस मी संध्याकाळी मुलांशी बोलत होतो, हॉस्टेलला काही पाहत होतो, व्हिजिट दिल्यानंतर कळालं की अक्षरशः काही मुली असं श्वास घ्यायला त्रास होतोय, पोटामध्ये गोळे यायला लागले, हे सगळं एन्झायटी, बेचैनी असं होतंय। विद्यार्थी न घाबरता, न पॅनिक होता, जसं आपण वर्षभर एक्झाम दिल्यात त्या पद्धतीची ही एक्झाम आहे। या पद्धतीने विद्यार्थ्यांना त्या एक्झामला फेस केलं पाहिजे। आता मला असं वाटतंय आणि लातूरमध्ये सगळ्या महाराष्ट्रातून विद्यार्थी येत असतात। लातूर एज्युकेशनसाठी हब आहे आणि इथे जे वातावरण आहे लातूर अभ्यासाचं, तसं वातावरण खूप रेअर टू रेअर आहे। मला असं वाटतं लातूर इतकं चांगलं वातावरण अभ्यासात तयार झालंय, की मागच्या 40 वर्षापासूनची मेहनत आहे सगळ्या लातूरकरांची। तर आणि त्यामुळे इथे लातूरला लोढा जास्त असल्यामुळं इथं विद्यार्थी संख्या बी खूप जास्त असते। त्यामुळे काही विद्यार्थी सेंटर अहमदपूर आलेले असतात, उदगीरला, निलंगा, औसा। आता विद्यार्थी तर समजा कोल्हापूरचे आहेत, बारामती, सातारा, दूरचे विद्यार्थी, त्या ठिकाणी त्यांना जाण्याची व्यवस्था होत नाही। आरसीसी माध्यमातून आम्ही मागच्या 4 वर्षापासून विद्यार्थ्यांना मोफत बसेसची व्यवस्था करतो। त्यांना सेंटरला घेऊन जाणं, सोबत आमचे 2 माणसं सोबत असतात, त्यांना व्यवस्थित एक्झाम मध्ये सेंटरमध्ये सोडणं, एक्झाम झाल्यावर त्यांना व्यवस्थित आणून सोडणं। यासाठी मुलांना एक म्हणजे आपण ज्या क्षेत्रात काम करतो बघा, देश सेवा म्हणजे काय, फक्त बंदूक घेऊन युद्ध करणं म्हणजे देश सेवा नाही। मला असं वाटतंय आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्या क्षेत्रामध्ये काम प्रामाणिकपणे आत्म्यातून करणं म्हणजे खरी देश सेवा आहे, असं मला वाटतं। भगवान पांडुरंगानं आम्हाला हे एज्युकेशन सारख्या पवित्र क्षेत्रामध्ये काम करायची संधी दिली, म्हणजे खूप पुण्य आहे, पुण्याचं काम आहे मला असं वाटतंय। आणि तो एक विद्यार्थी घडत नसतो, मला असं वाटतंय एक त्याची पूर्ण फॅमिली घडत असते। एक घरामध्ये एक मुलगा जर शिकला तर अक्षरशः त्या घराचं पूर्ण वातावरण चेंज होतंय। मला असं वाटतं असा लख लख प्रकाश सगळ्या विद्यार्थ्यांच्या जीवनात व्हावं। परत एकदा विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून। प्रतिनिधी हारून मोमीन, NTV न्यूज मराठी, लातूर।